द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, मनवून संग खोटा त्याचा, निर्याचे मूळ घालून या मागे, मांडली प्रसंगी कथा पुढे. आजीच्या प्रसंगी हाची लाभ खरा, पुढील भार देवावरी घाला, प्रारब्ध काही न पालटे सोसे, तृष्णेचे हे पिसे वायाविना. तुका म्हणे घेई राहे ऐसे धन, तुका म्हणे घेई राहे ऐसे धन, सादर श्रवण करून या, निर्याचे मूळ घालून या मागे, मांडली प्रसंगी कृता पुढे. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका. वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलतकुण्डलं भूसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि.
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. मंगल भवना मंगल हारी, भवन मंगल हारी. रव सुद शरथ जिर बिहारी, रव सुद शरथ जिर बिहारी. जय 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 हनुमान साई, कृपा करो गुरुदेव की नाई. जय 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 हनुमान साई, कृपा करो गुरुदेव की नाई. गुरुदेव द्रव्याची मागे कळी काळाचा लाग, द्रव्याची मागे कळी काळाचा लाग. मनवणी संग खोटा त्याचा, निर्याचे मूळ घालून या मागे. मांडली प्रसंगी कथा पुढे. वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव आणि त्या बीजोत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा आपला हा दारव्हा नगरीमधला उत्सव बहुतेक 6वं वर्ष आहे, 7वं वर्ष आहे. आणि 7 वर्षामध्ये उत्सव करता करता जगद्गुरु तुकोबारायांचं मोठेपण आहे, त्यांनी आपल्याकरता केलेले जे उपकार आहे, त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्म मिळाल्यानंतर माणूस म्हणून जगण्याकरता जी वाट दाखवली, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता, आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण हा उत्सव करून राहिलो. आणि मला आनंद वाटला याचा की 7व्याच वर्षानंतर 7व्याच वर्षी मंदिराच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम होऊन राहिला. उद्याचाच, उद्या आहे ना, मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या होणार आहे. म्हणजे 7 वर्षामध्ये जे कष्ट केलेले आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं, एक तुकोबारायांचं आपल्याला ऊर्जा देणारं केंद्र, ते केंद्र इथं आपल्या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून ते बनणार आहे. म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण तुकोबारायांची सेवा करत आहोत. मागच्याच वर्षी महाराजांनी मला फोन केला होता पण जुळलं नाही. पण यावर्षी योग असेल, सेवा करण्याचा योग जो पुण्य लागते ना, मागच्या वर्षी थोडं कमी पडलं असेल, यावर्षी वाट्याला आलं, त्याच्यामुळे योग जुळून आला. आणि आल्यानंतर फार बरं वाटलं. फार बरं याच्यासाठी वाटलं का सगळे ओळखीचे निघून राहिले. मला वाटते अमोल महाराजाच्या नंतर मी असा कीर्तनकार असेल इथं का, इथं मला प्रत्येकाची नावं माहीत आहे, म्हणून मी कोणाचंच नाव घेत नाही. कारण की इतके जर घेतले तर मग कीर्तन त्याच्यातच जाईल. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून सगळ्यांविषयी मी सहज विनोदानं बोललो बरं, सगळ्यांविषयी आदर व्यक्त करतो. आणि अधिक काही जास्त परिहार न देता कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करतो. अभंग फार गोड आहे, अभंग गोडच असतात, अभंग गोडच असतात. आपल्या जीवनाचं गोड करण्याचं सामर्थ्य अभंगामध्ये आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, गोड, तुमचं गोड कशात आहे हे फक्त संतांना माहीत आहे. संत विचाराचे 5 पंचप्राण आहेत. नीट ऐका बरं, सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. तुम्ही आता तुमच्या सोयीनं आलेले आहात, आता माझ्या सोयीनं ऐका. नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याकडे एक 1.25 तासच राहिलेला आहे. या 1.25 तासामध्ये या अभंगाच्या संबंधात मला नाही वाटत मला या अभंगावर बोलता येईल, पण या अभंगाच्या संबंधात काहीतरी असं काही बोलण्याचा प्रयत्न करील की तुम्हाला हा अभंग आवडावा. अभंग फार गोड आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जे मोठेपण मिळालेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे मोठेपण मिळालेलं आहे ना, त्या मोठेपणाकरता त्यांनी जीवनामध्ये काय केलं याचा फार सुंदर उपदेश या अभंगामध्ये मिळतो. त्याचा अर्थ फक्त पकडता आला पाहिजे. फार सुंदर आहे. आणि कोणतंही संत असतील, कोणतंही संत साहित्य असेल, संत विचाराचे 5च प्राण आहेत.
पाचच. या 5 भोवती संत साहित्य फिरते. एक, मृत्यूचं भान, प्रेमाची जाण. नीट आहे का बरं? मृत्यूचं भान, प्रेमाची जाण, देवाला प्राण, संतांना मान, आणि या सगळ्याच्या माध्यमातून मनुष्याला दिलं जाते ते ज्ञान. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. 5 गोष्टी सांगितल्या. या 5 पंचप्राणाच्या भोवती संत साहित्य फिरते. मृत्यूचं भान, सगळ्या संतांचे अभंग बघा, आपल्याला मृत्यूची आठवण करून देणारे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. नाशिवंत देह, देह जाईल जाईल, देह हे सगळे अभंग आता किती काही प्रमाण सांगता येतील तुम्हाला. मृत्यूचं भान, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, मरणाकडे लक्ष द्या. दुसरं, प्रेमाची जाण. हा सगळा अट्टहास मला तरी वाटते, म्हणजे मी जो 17 वर्षापासून परमार्थ करतो, संत साहित्याचा अभ्यास करतो, संत साहित्याचं अध्ययन करतो, त्याच्यावरून मला वाटते की प्रेमाला मोक्षापेक्षाही जास्त महत्त्व आहे. म्हणून मोक्ष 4था पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष, पण 5वा पुरुषार्थ प्रेम आहे. आणि हे प्रेम प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असावं. या प्रेमाची जाण आपल्याला असली पाहिजे. कारण प्रेमे विन नाही समाधान, समाधान प्रेमे विन नाही समाधान, समाधान प्रेमे विन नाही समाधान, समाधान प्रेमे विन नाही समाधान. हे प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमे विना नाही समाधान, समाधान प्रेमे विना नाही समाधान, समाधान प्रेमे विना नाही समाधान, समाधान प्रेमे विना नाही समाधान. फार प्रसिद्ध अभंग आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही. प्रत्येक माणसाची धावपळ कशा करताय? शांती, सुख, समाधान. आणि हे कशानं मिळेल? तुकोबारायांचा एक अभंग फार गोड आहे. भक्ती प्रेम सुख नेनवे आनिका, पंडिता वाचका ज्ञानी असे. पंडिताला मिळत नाही, वाचकांना मिळत नाही, ज्ञानियांना मिळत नाही भक्ती प्रेम सुख. कारण की आपल्या जीवनामध्ये प्रतिस्पर्धा आहे. प्रतिस्पर्धेमध्ये जीवन जगणं विसरून चाललो आपण. प्रतिस्पर्धा, प्रत्येकाची प्रतिस्पर्धा आहे, कोणी असो. आणि त्या स्पर्धेमध्ये जीवन जगणं विसरून चाललो. शाळेमध्ये काय शिकवलं जाते? आपल्याला पुढं जायचं आहे, आपल्याला पुढं जायचं आहे. पुढं जाणं वाईट नाही आहे, पुढं जाणं वाईट नाही आहे. मी तर अजून एक वाक्य वापरतो, कदाचित कोणाला पटेल नाही पटेल. संसार तुम्ही कितीही करा, तुम्हाला मोठेपण दाखवलं जाते पण लहान केलं जाते. तुम्हाला मोठेपण दाखवलं जाते पण केलं काय जाते? लहानच केलं जाते. आम्ही बऱ्याच जणांच्या घरी जातो जगदीश, बाई असते, बाई उगच म्हणते हे आमचे मालक आहे. उगच नाही म्हणत, असतेच. पण असं आता ते नंतर काय म्हणते आम्हाला माहीत नाही बरं. पण आमच्या देखता म्हणतात आमचे मालक आहे, आमचे मालक आहे, आमचे मालक आहे. कोणालाही बरं वाटते मालक म्हणतात, मालक म्हणतात. आणि महाराज निघून गेले आणि घरात काहीतरी कमी असलं का त्याच मालकाच्या हातात थैली, घ्या बाजारात जा. आता मालक कोणाला म्हणतात? ज्याला काम करावं लागत, जो दुसऱ्याला काम सांगतो त्यालाच मालक म्हणतात ना. याले मालक म्हणून राहिली पण थैली याच्याच हातात देऊन राहिली. मालक कोण आहे? संसारामध्ये हे नियमच आहे.
तुम्हाला मोठेपण दाखवलं जाते, पण तुम्हाला मोठं केलं जात नाही. आणि परमार्थाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, परमार्थ मोठं होण्याकरताच आहे. परमार्थात जे लहानपणही मागितलं जाते ना, ते मोठं होण्याकरताच आहे. तुकोबारायांनी लहानपण मागितलं, लहानपण. बरेच लोक चुकीचा अर्थ करतात. लहानपण मागितलं, लहान कर असं नाही म्हटलं. लहानपण मागितलं म्हणूनच तुकाराम महाराज कसे झाले? अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाय वळा, तुका आकाशाय वळा, तुका आकाशाय वळा. अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाय वळा, तुका आकाशाय वळा, तुका आकाशाय वळा. तुका. बरं, मोठंही कोण म्हटलं माहित आहे? मोठं कोणी म्हटलं? सामान्य माणसाने म्हटलं का तुकोबारायांना मोठं? ज्ञानोबारायांनी म्हटलं, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोरा, सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोरा, सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोरा, सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोरा. नामयाचा कोणी म्हटलं हे ऐका बरं. ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय हे ते ज्ञानोबाराय आहे की जे ज्ञानोबाराय म्हणतात की मी जे सांगितलं ना ते फक्त एक तर विष्णू सांगू शकतात किंवा शंकर सांगू शकतात, त्याच्यानंतर फक्त मी सांगू शकतो. हे अमृतानुभवामध्ये आहे, ते नाही सांगत मी इथं. म्हणजे काय अभिमान नाही आहे बरं, तो आत्मविश्वास आहे. काही शब्द कळत नाही. बबनराव नेहमी म्हणतात, येत जा ना आमच्याकडं. असं थोडी जमते, असं करावं लागते तेव्हा जमते. तुम्ही नुसतं बोलवता तसे, टाळकरी लागते, पकवाजवाला लागते, सगळं लागते, साऊंड लागते, तसं कसं सांगावं? नेहमी म्हणतात, त्यांना आवड आहे सत्संगाची. ऐका, काही शब्द असे वाटतात तुकोबारायांचे की त्याच्यातून आपल्याला असं वाटेल की काय तुकाराम महाराज अभिमानासारखे बोलतात. तो वेदाचा तो अर्थ एरांगी महावा, हे शब्द काही बरे आहेत का? बरे आहे. अजून सांगू का? घोटविना लाळ, काय शब्द आहे तो? हे हा तुकाराम महाराजांचा अभिमान नाही आहे, त्यांच्या आनंदाचा आत्मविश्वास आहे. त्यांच्या आनंदाचा आत्मविश्वास आहे. शब्द लक्ष द्या बरं. मराठीतच बोलतो मी, तसं मी इंग्रजीतही बोलू शकतो. साधं मराठीच आहे. आनंदाचा आत्मविश्वास आहे. आपली अडचण अशी आहे, आपण मोठं होऊ शकतो हे आपल्याला कळतच नाही. आणि तुम्ही संसाराचा नियम बघा आणि आताची शिक्षण पद्धती बघा. महाराज, आत्ताची शिक्षण पद्धती नोकर बनवणारी आहे. आत्ताची शिक्षण पद्धती नोकर बनवणारी आहे. आणि तुम्ही समाजही बघा तसाच विचार करून राहिला. आज मुलगी देताना पहिला विचार काय असते? नोकरीवर आहे का? शेती किती असेल तर चुलीत घाला. ते चपराशी असलाच चालते, पण नोकर म्हणजे मालकाला कोणी पोरगी द्यायला तयार, नोकराला द्यायला. हा तुम्ही थोडंसं भाग लक्षात घ्या. लॉर्ड मेकॉलेनं शिक्षण पद्धतीचं विद्रुपीकरण केल्यानंतर सगळ्यात मोठं आपण मोठे झालो पाहिजे ही भावनाच तिथून खंडित केलेली आहे. ही भावना तिथून खंडित केलेली आहे. आणि आपल्या लक्षात येत नाही. आपण ऐकतो कोणाचंही. कोणत्याही शाळेतल्या पोराला काय शिकवलं जाते? आपला जन्म कोणापासून झाला? डार्विनचा उत्क्रांतिवाद, माकडापासून झाला.
माकडापासून आपला जन्म झाला, डार्विनचा उत्क्रांतीवाद. आणि म्हणून शतरूपा भागवतात सांगितले ते कुठून आले? ते कुठून आले? सगळ्यात मोठा डाव एक खेळला गेला इंग्रज आपल्याकडे आल्यानंतर. आपल्या शिक्षणाची धर्मासोबतची नाळ त्यांनी तोडली. विठाला विठाला तुम्ही नीट ऐका बरं, नाही तर तुम्ही दुसऱ्याकडे चालले जाल. दुसरीकडं म्हणजे विचारानं, म्हणजे इथंच राहा तुम्ही, माझ्याजवळच राहा. म्हणजे अभंगाच्या जवळच राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अभंगात कसं जायचं आहे. परमार्थ मोठं करण्याकरता आहे, लहान करण्याकरता नाही. संसार दाखवलं जाते मोठं करून राहिलो, पण संसारामध्ये लहान केलं जाते, लहान केलं जाते. आणि संसारामध्ये फार विचित्र आहे, किती लहान व्हा, मोठं व्हा, काही व्हा, दुःख भोगणं ठरलेलं आहे. परमार्थ कशा करताय? आज आपण सगळी घरदारं सोडतो, गाथा पारायण वाचतो. तुकोबा यांच्या शब्दात काहीतरी असेल ना, काहीतरी असेल ना, काहीतरी मिळून राहिलं ना. 450 वर्ष होत चालले, त्या शब्दांची तोड अजून तयार झालेली नाही, त्या शब्दांची तोड अजून तयार झाली नाही. आता व्यवहाराचा नियम तुम्हाला मी सांगतो. व्यवहाराचा नियम असा आहे, कोणाला मोठं समजलं जाते? कोणाला मोठं समजलं जाते? धनवंता लागी सर्व मान्यता आहे. कोणी असो, कोणी म्हणतो, काय म्हणतो, बस ती दृष्टी तशी झालेली आहे. धन किती मिळते, त्या धनावरून त्या माणसाचं मोठेपण ठरवलं जाते. तुकोबाराय म्हणतात, आम्हीही मोठे आहोत आणि आम्हीही श्रीमंत आहोत, आम्ही श्रीमंत आहोत. तुकोबारायांचे शब्द आहे, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी. आणि कोणतं धन आहे तुकोबाराय तुमच्यापाशी? हा, आम्हाला तर काही दिसत नाही. आम्ही सदैव सुडके गवळे सासर नाके गाऊन पुढे भिंगे उतरे घर राखती. आम्ही सदैव सुडके गवळे सासर नाके गाऊन पुढे भिंगे उतरे घर राखती. महाराज तुम्ही आम्हाला सांगून राहिले, पण आम्ही तुकोबारायांचं चरित्र पाहलो, आम्ही तुकोबारायांचे अभंग वाचले. स्त्री एक अन्न करता, त्यांची पत्नी जर तिला अन्न मिळालं नाही असं करता करता जर त्यांची पत्नीचं शरीर पडलं, कोणते श्रीमंत होते तुकोबाराय. आणि तुकोबारायांना काय आम्हाला सांगायला, तीही त्रिभुवनी आम्ही, कोणते धन आहे? परमार्थामध्ये, संसारामध्ये ज्याच्यापाशी धन मोठा आहे त्याला मोठं म्हटलं जाते. परमार्थामध्येही ज्याच्यापाशी धन मोठं आहे त्यालाच मोठं म्हटलं जाते, त्यालाच मोठं म्हटलं जाते. पण ते धन अलग आहे, त्या धनात काय फरक आहे आणि तुकोबारायापाशी असणारं धनामध्ये काय फरक आहे, हा भाग समजून घ्या. आणि सगळ्यात मोठा भाग, तुकोबारायांनी ते धन मिळवलं आणि दुसऱ्यालाही ते प्राप्त व्हावं याच्याकरता प्रयत्न केले. सेवितो हा रस वाटितो अनेका, 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 सेवितो हा रस वाटितो अनेका. झाडे होऊन कारण भरी, झाडे होऊन कारण भरी, विठेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान. झाडे होऊन कारण भरी, झाडे होऊन कारण भरी, विठेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान. तुम्ही म्हणसाल महाराज
धनाचा चालू होता ना, रस कुठून आणला? काय उन्हाळा लागला म्हणून रस आणला का? विषय तर धनाचा चालू आहे ना. आता आपल्याला धनाला धन म्हणायची सवय पडली. प्रत्येकाचं धन वेगवेगळं असते, प्रत्येकाचं धन वेगवेगळं असते. हे आमचे अतुल महाराज मृदंग वाजवतात, यांचं धन कोणतं आहे? ताल, लय, गोडवा. हे तालात नसले का सगळे बेताल होतात. यांचं धन वेगळं आहे. गायकाचं या विठ्ठलदादाचं धन कोणतं आहे? आमच्या जगदीशचं धन कोणतं आहे? आमच्या केशवभाऊचं धन कोणतं आहे? ट्रॅक्टर आहे त्याच्यापाशी, पण ते नका पकडू इथं सध्या. आमच्या संतोष महाराजचं धन कोणतं आहे? कोणतं धन आहे यांचं? कोणतं धन आहे? प्रत्येकाचं धन वेगळं आहे. माझं धन कोणतं आहे? आम्हा घरी धन शब्दाची तरंगे, आम्हा घरी धन शब्दाची तरंगे, आम्हा घरी धन शब्दाची तरंगे, आम्हा घरी धन शब्दाची तरंगे. आमच्याही पाशी धन आहे, तुकोबाराय म्हणतात. कोणतं आहे? शब्दाचीच. हे शब्दरूपी रत्न आमच्यापाशी, हे धन आहे ना आमचं. याच्या माध्यमातूनच तर सेवा करतो ना आम्ही. दुसरी कोणती सेवा आहे आमच्यापाशी? आज ते सतत सहज फेसबुकला पाहत असताना की नाही, ते एक काहीतरी ॲप आलं, त्याच्यामध्ये मला सैनिक बनवलं. म्हणजे चेहरा माझाच आहे, मी सैनिक दिसून राहिलो. तर मी ते फोटो मग असा काढून घेतला. तर मी म्हटलं आता हे टाकाव कसा? आमचे मुकेश भाऊनं पाठवलं मला हे. मी त्याच्यावर लिहिलं होतं, म्हटलं आम्हीही देव, देश आणि धर्म याच्याकरता लढणारे सैनिकच आहोत. पण आमच्यापाशी बंदूक नाही आहे, आमचं शस्त्र आहे शब्द. आमचं शस्त्र कोणतं आहे? देवाकरता, देशाकरता, धर्माकरता आम्ही लढतो ना. मग कशाच्या माध्यमातून लढतो? तुकोबाराय लढले ना त्या व्यवस्थेसोबत. धर्माकरता लढले, धर्माचे पालन करणे. हे पाखंड खंडन करता करता किती त्रास झाला हो, किती त्रास झाला. हे लढतच होते ना. आम्ही सैनिक आहोत, आम्ही सैनिक आहोत. प्रत्येकाला लढावं लागते. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. प्रत्येकाला लढावं लागते. पण लढत असताना कशासोबत लढायचं आहे? जगासोबत नाही लढायचं आहे, स्वतःसोबतही लढता आलं पाहिजे. मला ते एका जणानं खूप छान सांगितलं. मी काय नाही, गुणग्राहक माणूस आहे. काही मी वाटतो, काही कोणापासून भेटलं तर प्रसाद म्हणून माझ्या पद्धतीनं वाटायची सवय लागली. फार चांगलं. त्यांनी सांगितलं की पहिले सत्ययुगामध्ये राक्षस जे होता ना, त्याचं नाव 4 अक्षरापेक्षा जास्त राहायचं किंवा 4 अक्षराचं राहायचं. म्हणून तेव्हा राक्षसाचं नाव होतं हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू. मग त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये राक्षसाचं नाव 3 अक्षराचं झालं. काय आहे? रावण. 3 अक्षराचं रावण. नंतर द्वापार युग आलं, राक्षसाचं नाव 2 अक्षराचं झालं, कंस. आता कलियुग आलं आणि कलियुगामध्ये राक्षसाचं नाव 1च अक्षराचं आहे. माहित आहे कोणता? मे. मी. आपल्याला देव का दिसत नाही? आपल्याला दिव्यता का दिसत नाही? आपल्याला प्रकाश का दिसत नाही? हिंदीमध्ये शब्द आहे का? पटले तर बघा. कोई चीज मुझे दिखती नहीं, इसके 2 ही कारण हो सकते हैं. एक तो मैं गुरूर से देखता हूँ, नहीं तो दूर से देखता हूँ. एक तर अभिमानानं पाहून राहिलो, नाही तर दुरून पाहून राहिलो. तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय दिसत का नाही? एक तर अभिमानानं पाहून राहिलो की आम्ही कोणीतरी मोठे, आम्हाला कुठं वाचायची गरज आहे. नाही तर मग दुरून. बरेच जण दुरूनच हे करतात. आमची यवतमाळला कथा होती आणि आम्ही ते रासलीला सांगत असताना मग सांगितलं, काम भावनेनं गोपीने चिंतन केलं. एक बाई आली बा आरतीच्या टाईमले, आणि आरतीच्या टाईमला आल्यानंतर मला म्हणे, महाराज तुम्ही म्हणे गोपींचा अपमान केला. म्हटलं कसा काय? तुम्ही सांगितलं म्हणे कामानं त्यांनी चिंतन केलं. मी म्हटलं भागवतात श्लोक आहे, कंस भयात गौप्य कामात. गोप्या ज्या होत्या त्यांनी काम भावनेनं चिंतन केलं. म्हटलं तुम्ही इथं होत्या का?
मी जे सांगितलं तेव्हा नाही म्हणे, मी तिकडं रस्त्यावर होती तर मी तितकं ऐकलं तर तुम्हाला बोलायला आली. म्हणलं तू रस्त्यावरून मला बोलायला येऊन राहिली 1 मिनिटाचं ऐकून? म्हणजे मी पूर्ण रासलीला जी सांगितली ती गेली वाया. मी त्याचे काही सिद्धांत सांगितले ते ऐकले का तू? ते नाही ऐकले. मग तू तिथून पाहिलं दुरून. आणि दुसरं, एक तो दूर से देखते है नाही तो गुरूर से देखते है. अजून सांगतो, हा अभिमान गेल्यानं फार चांगली गोष्ट होईल. संतांना शरण का जायचं आहे हो? का जायचं आहे? हा अभिमानच गेला पाहिजे. मैंने आईना साफ किया तो मुझे मैं नजर आया. मैंने आईना साफ किया तो मुझे मैं नजर आया और मैंने मुझको भी साफ किया तो भगवान तू नजर आया. अहंकारच गेला पाहिजे. आणि हा अहंकार जाण्याकरताच परमार्थ आहे. त्याच्याकरताच परमार्थ आहे. मग त्याच्याकरता बाकीची जी श्रीमंती आहे ना ती अभिमान वाढवणारी आहे. परमार्थातली श्रीमंती अभिमान कमी करणारी आहे. विठ्ठला विठ्ठला ती अभिमान कमी करणारी आहे. तुकोबाराय ती श्रीमंती वाटतात. तुकोबारायांनी स्वतः ती प्राप्त केलेली आहे. स्वतः ती प्राप्त केलेली आहे. तुकोबारायांचे शब्द बघा किती सोन आहे, गोड आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्यापाशी धन आहे, आम्हीही धन जोडलं. पण कोणतं? जोडीन ते आता देवाचे चरण. 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 अविनाश धन परमार्थ. अविनाश धन परमार्थ. अविनाश धन परमार्थ. जोडीन ते आता देवाचे चरण. जोडीन ते आता देवाचे चरण. अविनाश घर परमार्थ. अविनाश घर परमार्थ. अविनाश घर परमार्थ. जोडीन ते आता देवाचे चरण. जोडीन ते आता देवाचे चरण. हे धन सगळ्या संतांनी प्राप्त केलं. त्या धनाचं नावही सांगितलं, अविनाश धन. शब्द फार गोड आहे. अविनाश म्हणजे नाश नाही. अविनाश म्हणजे नाश नाही. आपण ज्या धनानं स्वतःला श्रीमंत समजतो त्या धनाला नाश आहे. आपण ज्या धनानं स्वतःला श्रीमंत समजतो त्या धनाला नाश आहे. आणि साधू संतांपाशी जे धन आहे त्या धनाला नाश नाही. महाराजांनी आत्ताच प्रमाण दिलं. प्रसिद्ध प्रमाण आहे. परमार्थ महाधन आहे. ते धनापेक्षा श्रेष्ठ आहे. तेच धन मीराबाईनं प्राप्त केलं. पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. तेच तुकोबारायांनी प्राप्त केलं. जोडीन ते आता देवाचे चरण. अविनाश धन परमार्थ.
अविनाश धन परमार्थ जोडून ते आता देवाचे चरण जोडून ते आता. शब्द महत्वाचा आहे. अविनाश. अविनाश. आपल्या धनाला नाश आहे. नाश आहे. या धनाचा नाश आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. कित्येक प्रमाण आपल्या पाठ आहे. रोज सकाळी काकडा कोण करत नाही. धनधारा पुत्र सर्व मिथ्या हे सगळं आपण म्हणून राहिलो. पण एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा. शब्द महत्वाचे नाहीत, शब्दातलं कळलं पाहिजे. शब्द कळून महत्वाचे नाही बरं, शब्दातलं कळलं पाहिजे. शब्दातलं कळलं पाहिजे याच्याकरताच तर कथा कीर्तन नाही हो. हा अभंग काय तुम्हाला गाथेमध्ये भेटत नाही का? आजकाल तर महाराज बोलवायचंही काम नाही, टाकलं गुगलवर की अभंग येऊन जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गुगल माहिती देते, ज्ञान गुरुच देते. गुगल माहिती देते, त्याच्यामध्ये जे भरलेलं आहे ते देते. ज्ञानोबायांची ओवी काय व्यर्थ आहे का? गुरु तेथ ज्ञानी आत्मदर्शन. आणि संत ज्ञान देण्याकरताच असतो. मी जे पंचप्राण सांगितले संत विचाराचे, शेवटचं होतं मनुष्याला ज्ञान. आणि त्या ज्ञानानं माणूस श्रीमंत झाला पाहिजे. तुकोबाराय श्रीमंत आहे. आणि लहान माणसाचा विचार कोणी करत नाही, मोठंच व्हावं लागते. तुम्ही पिक्चर पाहता ना, आता मी काय मारणार आहो का तुम्हाला? हो म्हटलं तर त्याला वाटलं कसं म्हणावं बा इथं का हो पाहतो म्हणून. आता आम्हीच तर पाहतो, तर तुम्ही काय आहे? पिक्चर कोणीच पाहतो. तो पिक्चरमध्ये कोणाला कोण आवडते? केशव भाऊ हिरोच आवडते ना. विलन कोणाला आवडते का? कोणाला अमरीश पुरी आवडला आजपर्यंत? कोणी बी म्हणते काही टकला आलं. कारण की तो विलन आहे ना, त्याच्याविषयी आवड वाटत नाही. हिरो कोणालाही आवडते. हिरो का आवडते? तो मोठा दाखवला, तो मोठा दाखवला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मोठ्याच्या मागं लागू नका. काहीतरी मोठं करा. मोठे मोठे लोक तुमचा विचार करतील. हा वारकरी संप्रदाय आहे. विठाला विठाला कोणत्याच वारकरी संतांनी तुम्हाला बंधनात टाकलं नाही. मुक्त कासया म्हणावे, बंधन त्या नाही ठावे. अर्थ नीट लक्षात घ्या बरं. वारकरी संप्रदायाचे एक महावाक्य आहे, आपुली आपण संसार बंधन. महावाक्य. महावाक्य इतकं महावाक्य जरी लक्षात आलं तरी खूप आहे. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावी की. अरे संसार बंधनातच ठेवते ना. इकडे राहून जर बंधनातच कोणी ठेवत असेल तर त्याच्यात आणि याच्यात फरक काय आहे? आम्हाला बंधनात राहायचं नाही याचा अर्थ स्वैराचारी बनायचं आहे असंही नाही. परमार्थ तुम्हाला स्वैराचारी बनवत नाही, स्वैराचारी बनवत नाही. पण त्याच्याकरता माणूस ओळखता आला पाहिजे. आकारावरून माणूस दिसतो. आकारावरून, वाक्य नीट आहे का बरं? आकारावरून माणूस दिसतो, पण माणसाच्या विचारावरून माणूस कळतो. आकारावरून दिसतो तो. इथं पाहिलं काय, कोणतरी कीर्तनकार आहेत, आकारावरून दिसतो, पण कीर्तन ऐकल्यानंतर लक्षात येते का याचा अभंगासंग काही संबंध आहे का उगाच फेटा बांधून उभा आहे. कारण की सध्या कीर्तन करायला एकच भांडवल पाहिजे, फेटा चांगला बांधता आला पाहिजे. मला एक पोरग भेटला, आमची कथा होती, म्हणे महाराज मला तुमच्यासारखा फेटा बांधायचा आहे. म्हणलं फेटा माझ्यासारखा बांधशील पण डोकं कुठून आणशील? नुसतं फेटा बांधण्याने कीर्तन नाही करता येत ना. एक फार महत्वाचं वाक्य सांगतो, परमार्थ त्याचाच सफल होतो ज्याच्यासोबत अभंग आणि ओव्या बोलतात. विठ्ठला विठ्ठला अभंग आणि ओव्या बोलल्या पाहिजे आपल्यासोबत. या बोलायला सुरुवात झाल्या पाहिजे. फार गोड आहे हो ओवीमध्ये. काय सामर्थ्य आहे, काय सामर्थ्य आहे. महाराज मला एक ओवी शब्दाची व्याख्या करावी वाटली त्या दिवशी. मला हे सवय लागली. आता काम नाही दुसरं काही. गुंतलो असतो तर मग नसतं जमलं. या पाचकोर साहेबाच्या शाळेवर राहिलो असतो तर मग कुठं आठवल्या असत्या व्याख्या नाही हो.
विठ्ठला विठ्ठला. फार सुंदर व्याख्या. ज्ञानोबाऱ्यांची ओवी तुम्हाला काय देते माहित आहे? तुमचा, देवाचा आणि संताची ओळख करून देते. आणि ते शब्द पुन्हा तुम्हाला त्यांचा विसर पडू देत नाही. ओ म्हणजे ओळख करून देतात आणि व्ही म्हणजे विसर पडू देत नाही. इतकी ताकद आहे त्या शब्दांमध्ये. आणि हे शब्द बोलले पाहिजे. आपल्यासोबत का नाही बोलत? का नाही बोलत? पुण्य कमी पडते. हेतू दुसरा आहे. बोलत का नाही? पुण्य कमी पडते किंवा हेतू दुसरा आहे. तुम्ही बघा ना, आपण बौद्धिक माणसं झालो. संत जे बोलतात ना ते हार्दिक आहे. संत जे बोलतात ते हार्दिक. हार्दिक म्हणजे हार्दिक पांड्या नाही बरं, नाही जसं IPL मध्ये. हार्दिक म्हणजे हृदयापासून बोलतात. आणि हृदयापासून बोलणारे जे बोललेले जे शब्द आहे ते शब्द ऐकण्याकरता आपण विचार कशाचा करतो? बुद्धीनं. कसे सापडतील ते? म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला खूप सांगितलं कृष्णानं. खूप सांगितलं पण तरी काही पाहिजे तसा फायदा होता ना. एक ओवी फार गोड आलेली आहे. ये हृदयीचे ते हृदय घातले. ह्या हृदयातलं त्या हृदयात घातलं. आणि याच्याच करता एक अपेक्षा केलेली आहे. आलिंगन घडे मज वाटे त्याशी. अरे शब्दांचे अर्थ संतांचे कळावे इतकी तर काही आमची बुद्धी काम करत नाही. मग संतांना आलिंगन दिलं तर हे हृदयचे ते हृदय घातले इतकं तर होईल. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय दिसत नाही, मूर्तीमध्ये आहेत, दिसत नाही, पण गाथेमध्ये तुकोबारायचं आहे. गाथेला आलिंगन द्या तुकोबाराय ये हृदयचे ते हृदय घातले. ज्ञानेश्वरीला आलिंगन द्या हे हृदयचे ते हृदय घातले. हे त्याच्याशिवाय होत नाही बरं. त्याच्याशिवाय होत नाही. आमची अपेक्षा आहे, माझी तरी अपेक्षा आहे. आणि मी तुकोबारायांचा खूप मोठा भोक्ता आहे बरं. खूप मोठा आहे. कारण की मी जे काही आहे ना ते तुकोबारायांमुळेच आहे. तुम्ही सगळे ओळखताच ना मला. मी काय नवीन आहे का? मी शिक्षण क्षेत्रातला माणूस. माझं काही इकडे यायचं असं थोडी होतं ठरलेलं. मी त्या क्षेत्रातला माणूस. पण तुकोबारायांच्या गाथेचे पारायण करता करता अचानक आयुष्य कसं काय बदलत गेलं लक्षातच आलं नाही. आता दुसरं गोड लागत नाही. आता दुसरं गोड लागत नाही. कारण असं खायला मिळालं की दुसरी चव चाखावच वाटत नाही. रसना येरा रसा विटे. दुसऱ्या रसाला आमची जी रसना आहे ना ती रसना विटून गेली. मी कितीही विस्तार करू शकतो, माझा मुद्दा लक्षात घ्या. मोठेच आहे तुकोबाराय, धनानच मोठे आहे. पण ते धन कोणतं आहे? अविनाश धन, परमार्थ. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर तितकं मोठं व्हायचं असेल तर तुम्ही एक काम करा, तेच धन तुम्ही घ्या शेवटच्या चरणात. तुका मन घेई राहे धन, तुका मन घेई राहे धन, तुका मन घेई राहे धन, तुका मन घेई राहे धन.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांग, तुका म्हणे घेई राहे ऐसे, तुम्ही घ्या आम्ही घेतलं, पण कोणतं राहे ऐसे धन, ते राहलो पाहिजे. अजून एक शब्द वापरतो, ज्ञानोबारायांनी आणि तुकोबारायांनी कमावलेलं धन जे आहे ना ते आजही आहे, म्हणून लोक आमच्या पाया पडतात. त्यांच्या धनामुळे आमच्या नाही आहे. आम्ही असंच काही सांगत बसलो असतो तर कोणी आमच्या पाया पडल्या नसता. महाराज, माझा तर अनुभव आहे, असं कोणतंच ठिकाण नाही राहत की ज्या ठिकाणावर गेल्यानंतर कोणीतरी येतो न पाया पडतो. कुठेही गेल्यानंतर साधं व्यवहारातल्या गोष्टी सांगतो. माझं एक शेताचं काम होऊन नव्हतं राहिलं, मी माझ्या गावातल्या 2-4 जणांना म्हटलं बा आम्ही काही जात नाही कधी तहसील पंचायत समिती इकडं तिकडं जात नाही, आणि म्हटलं मग तुम्ही पाहा करून दे जा. त्याने काही लक्ष दिलं नाही. लोक आम्हाला वापरून घ्यायला पाहिजे, बाकी काय. मग त्यानं नाही केलं. शेवटी म्हटलं जाऊ दे. म्हटलं मग एक दिवस मीच दारव्याला आलो तर गेलो पंचायत समिती तहसीलमध्ये, आणि तहसीलमध्ये गेल्यानंतर सहज म्हटलं आता हे करायचं आहे, तर म्हटलं चला पाहू. मला त्या कामाचे 9,000 रुपये सांगितले होते. काहीच नाही, माझ्याच शेताचे आमचे 3 तुकडे वेगवेगळे दाखवायचे होते. काही त्याच्यात हे नव्हतं. आमचं शेत आमचं सगळं. तो मंडळ अधिकारी म्हणे 9,000 रुपये लागतील म्हणे साहेब. म्हटलं जाऊ दे बा आपण देऊ नाही. गेलो मी तहसीलमध्ये गेलो. गेल्यानंतर सहज तहसीलदार साहेबाच्या ऑफिसमध्ये गेलो. जाधव साहेब म्हणे अरे महाराज कसे काय आले. साहेब काम होतं. काय राजू सांगितलं काऊन नाही म्हणे. 2-3 दिवसातच काम झालं. मी बसलो गावातच लोणी लावत. बरेच वेळा असे अनुभव येतात. पंचायत समितीत गेलो एका मित्रासोबत माझ्या, तिथे गेल्यानंतर त्याचं काम होतं आणि मी गेल्याबरोबर आले 5-6 जण. अरे महाराज आले महाराज आले महाराज आले. मी एकालाही ओळखून नाही राहिलो. ते म्हणे काहून महाराज काय काम होतं. म्हणजे काही नाही बाया मित्राचं थोडंसं जागेच्या मोजणीचं होतं. अरे सांगून द्या ना म्हणे, फोन करायचा, काय यायचं काम आहे का. मी म्हणलं राजा मला एकही ओळखीचं नाही याच्यात. मग ते सगळेजण काय म्हणे तुम्ही आमच्या इथं आले, जेवण केलं, हे केलं ते केलं. आता मला सांगा ही ओळख कशामुळं आहे, कशामुळं आहे हो. कोण कोणाला वेळ द्यायला तयार आहे, कोण कोणाला मोठं म्हणायला तयार आहे या काळात. आमच्यासारखे साधे ज्यांना फक्त 3च अभंगाची टिपणं येतात, त्याच्याकरता लोक पायघड्या घालतात. आता तुम्ही विचार करा, ज्ञानोबार आहे तुकोबार आहे काय आहे. मी आजच्या काळातही दृष्टीनं तुम्हाला सांगतो, तुकोबार यांनी ते धन प्राप्त केलं. आजच्या काळातही तुकोबार यांची उंची किती आहे. आजच्याही काळात, त्या काळातला ज्या काळात तुकोबाराय होते त्या काळातला देहूतला सगळ्यात श्रीमंत माणूस, कुणाला नाव माहीत आहे का तुम्हाला. आहे कोणाला माहीत नाही. का नाही आहे. पैसे नव्हते का त्याच्यापाशी. आज त्याचं मंदिर बांधल्या जात. देहूतले तुकोबाराय त्यांचं मंदिर बांधण्याकरता दारव्यातल्या लोकांचं मन दुखते. हे तुकोबारायांचं मोठेपण आहे. देहूतले तुकोबाराय त्यांचं मंदिर इथं बांधण्याकरता आपण लोक प्रयत्न करतो. काय दिलं तुकाराम महाराजांनी आपल्याला. अजून सोपं सांगतो, अजून सोपं करतो. त्यांच्यापाशी राहे ऐसे धन आहे. प्रमाण देऊ का अजून. जोडिले ते हे ना सारे धन, अविनाश आनंद मूर्ती मधुसूदना तुझे पाय देखिए, मूर्ती मधुसूदना तुझे पाय देखिए, मधुसूदना तुझे पाय देखिए, मूर्ती मधुसूदना तुझे पाय देखिए. जोडिले ते हे ना सारे धाना, अविनाश आनंद घन, अविनाश आनंद घन, मूर्ती मूर्त मधुसूदना विषे पाय देखिए रे, मूर्ती मधुसूदना विषे पाय देखिए रे, पाय देखिए रे, पाय देखिए रे. बघा शब्द अजूनही गोड आहे. जोडिले ते हे न सरे धन, अविनाश आनंद घन. जोडला आम्हीही धन जोडलं, तुम्हीही धन जोडता, पण आमचं संपलं नाही.
आपलं धन संपते ना. तुमच्या खिशामध्ये 10ची 20ची नोट आहे का? अरे मी काय मागून राहिलो का? काळजी पडते लोकांना. महाराजांना पैसे म्हटलं कसं करावं, कारण की शेले आथरणारे लय आहेत. आम्हाला नाही पाहिजे, काय नको, बस काय आनंद आहे, हा आनंद घ्यायचा कुठं, तेच सांगून राहिलो. मग आहे का तुमच्या खिशात? असेल ना, प्रत्येकाच्या खिशात असेल. उद्या राहील तुम्हाला गॅरंटी आहे का? या आजचे पैसे उद्या राहील की नाही याची तुम्हाला गॅरंटी नाही. आणि तुम्ही कोणत्या धनाला मोठं धन म्हणता? साधा सोपा विषय आहे. ते टिकते की नाही सांगता येत नाही. आजही बघा ना, पृथ्वीच्या पाठीवर ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय एकमेव संत असे आहे, बाकी संत पुण्य करतात. आणि ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांनी पुण्याला पोचलं, आणि त्या पुण्याला पोचलं ना, त्याची फळं आज आम्हाला खायला मिळतात. ही ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांची उंची आहे. पुण्य पोशिली असाधारणे. पुण्य पोचण्याची ताकद नसते, पुण्य होत असतं नाही. हो, पुण्य होते की नाही हाच तर मोठा प्रश्न आहे. इथं तर पुण्य करता होय, पुण्य करता होय पाप. कृती जरी पुण्याची दिसत असली, हेतू जर चुकीचा असेल तर पाप होते. पण त्या काळामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात पुण्य पोशिली असाधारण. आज प्रत्येक माणूस 2 गोष्टीच्या मागे धावतो, एक सत्ता आणि एक धन. पण कितीही मोठी सत्ता असेल आणि कितीही मोठा धनवान असेल, तो तुकोबारायांच्या पायावर नतमस्तक होतो. मोठा कोण आहे? किती मोठा धनवान असेल, कितीही मोठा सत्तावान असेल, आजच्या काळात जगात, भारतात नाही बरं, जगात सत्तेच्या दृष्टीनं नरेंद्रजी मोदी साहेब बलवान आहेत. मोठे मोठे सर्वे झाले, सगळं झालं, त्याच्यामध्ये दाखवून राहिले की जगामध्ये ही व्यक्ती सत्तेच्या दृष्टीनं प्रसिद्ध आहे, बलवान आहे, ताकदवान आहे. रूस म्हणते आमच्या युद्ध बंद करण्याकरता प्रयत्न करा, हे करा, ते करा. पण तीही व्यक्ती, एवढी सत्तावान व्यक्ती जेव्हा देहूमध्ये तुकोबारायांच्या मंदिरामध्ये जाते, तुकोबारायांच्या पुढं नतमस्तक होते. आणि मला अभिमान वाटला त्यावेळेस की एक हिंदी भाषेतला व्यक्ती, ज्याचा अभ्यास नाही, पण न पाहता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा हे जेव्हा म्हणतो ना, तेव्हा प्रत्येक वारकऱ्याचा जो ऊर आहे ना, तो अभिमानानं दाटून येतो. कारण माझ्या तुकोबारायांची ताकद इतकी होती का त्या दुसऱ्या भाषेच्या व्यक्तीला सुद्धा ते शब्द पाठ करावे वाटले, नतमस्तक व्हावं वाटलं. जाऊ द्या, तुकोबाराय मोठे, तुकोबारायांचा नावलौकिक आहे. मी मुद्दामून पाहिलं त्या दिवशी त्या व्यासपीठावर आमचे प्रत्येक वारकऱ्याच्या दृष्टीनं पूज्य असणारे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर व्यासपीठावर होते. आणि मी पूर्ण काळजीपूर्वक पाहिलं, मोदीजींनी आल्यानंतर व्यासपीठावर सगळ्यात पहिले वाकून नमस्कार मारुती बाबा कुरेकरांना केला. ह्या किती मोठा सन्मान आहे. एवढा मोठा सत्ताधीश माणूस, काय मारुती बाबापाशी काय आहे? धन आहे. बरं, त्याच्या पहिले मोदीजी त्यांना ओळखत असतील की नाही हाही प्रश्न आहे. पण आज फक्त हे ज्ञानोबाराय तुकोबारायांची सेवा करणारे वारकरी संप्रदायाचे प्रमुख आहे, तर एवढा मोठा सत्ताधीश त्यांच्या पायावर नतमस्तक होतो. कृपा ज्ञानोबाराय तुकोबारायांची आहे. तुकोबारायांचं जर जीवन पाहिलं, तुकोबारायांपासून एकच शिका. तुकोबाराय म्हणतात माझ्यावर कृपा कोणाची आहे माहित आहे? लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची. हे मधुवरी कृपा बहुताची, हरी कृपा बहुताची, मधुवरी कृपा बहुताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची. जीवनामध्ये देवाच्या मंदिरात गेलं तरी एकच मागा, देवा तू तर कृपा करण्याकरता उदार आहे. द्यायचं असेल ना, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारख्या संतांचं सेवक कर. ते काय देतील तुम्हाला? तुका म्हणे घेई राहे ऐसे धन. राहणारं धन जमा करा. ते धन तुमच्याच कामी येईल असं नाही, समोर समोर तुमच्यावर विश्वास ठेवणारे जे आहे ना, सगळ्यांच्या उपयोगात येईल.
आणि ते कसं करा? सादर श्रवण करून या. हे कशातून प्राप्त होईल तुम्हाला? श्रवणाच्या माध्यमातून प्राप्त होईल. पण का हो तुकोबाराय, सगळं जग ज्या धनाला धन म्हणतात त्या धनाचा तुम्हाला इतका तिरस्कार का येतो? कशा करता येतो इतका तिरस्कार? तुकोबारायांचे शब्द, आता ते तर कसं आहे, ते तुकोबारायांचे आहे म्हणून आता मान ठेवावा लागतो, नाही तर असं वाटते का? गोमासा समान तुका म्हणे आम्हा. ते तर आमचं चालत नाही म्हणून सांगा, नाही तर आम्ही हे अभंग काढून टाकले असते गाथेतून. गोमासा समान तुका म्हणे आम्हा धन, तुमचे एरवित्त धन ते मज मूर्तिके. हे असं हे शब्द आपल्याला ऐकताना बरं वाटते, पण धनामध्ये किती ताकद आहे हो, धनामध्ये किती ताकद आहे. अरे ते आमचे राऊत बाबांनी खूप सुंदर सांगितलं होतं. ते म्हणे एका गावामध्ये एक व्यक्ती शिक्षक होता, तो नोकरीवर जायचा, घरी कोणीच नव्हतं. मग तो भाकर बनवून ठेवायचा, उंदरं यायचे आणि भाकर कुतरून टाकायचे. मग त्यानं काय केलं, एक शिंक घेतलं आणि ते भाकर वर ठेवली, तरी उंदरं भाकर कुतरू लागले. याला वाटलं एवढ्या वर ठेवल्यानंतरही उंदरं भाकरी कशा काय कुरतडतात, उंदरे भाकरी कसे काय कुरतडतात. म्हणून त्याने एक दिवस सुट्टी घेतली केशव भाऊ, आणि त्या खिडकीत जाऊन बसला, काय उंदरं कसे काय एवढ्या वर कसे काय जातात. मग तो तिथं थांबला, उंदरं आले, उंदीर का नाही इतक्या वर उडी मारेन भाकर तोडे, इतक्या वर उडी मारत होता आणि भाकर तोडत होता. याला नवल वाटून राहिलं का उंदरं इतक्या वर उड्या कशा काय मारतात, इतक्या वर उंदरं उड्या कशा काय मारतात. मग त्यानं ज्याचं घर आहे ना त्याला विचारलं, म्हणे का हो म्हणे इथं हे उंदर इतक्या वर कसे काय उड्या मारतात. ते म्हणे मा बापानं हांडा पुरला होता, बहुतेक तो हांडा तिथंच असेल. त्यानं खोदून पाहिलं तर खरंच तिथं हांडा होता. म्हणजे खाली जर हांडा असेल तर उंदरं उड्या मारतात. तुम्ही कोणाले हसले, उंदराले? विठ्ठला विठ्ठला आणि जर उंदरं जर धनाचे धन खाली असेल तर उड्या मारतात. आणि त्या धनाची इतकी ताकद आहे ना, धनाची इतकी ताकद आहे ना, धन चांगल्या चांगल्याची बोलती बंद करून टाकते, चांगल्या चांगल्याची बोलती बंद करून टाकते. आणि तुकोबाराय तुम्ही त्या धनाला महत्व का देत नाही हो, का महत्व देत नाही? तुकाराम महाराज त्या धनाला महत्व का देत नाही, त्याचंच कारण पहिल्या चरणात.
म्हण्याला महत्त्व देत नाहीत, त्याच्या मागं धावत नाहीत. कशा करता? तुकोबाराय कारण सांगता, द्रव्याच्या मागे कळिकाळाचा लाग. आज थोडं काळजीपूर्वक आहे का, गैरसमज होण्याची शक्यता आहे. धनाशिवाय काहीही होत, म्हणून थोडंसं काळजीपूर्वक आहे का. हे असेच अभंग वाचतात बरेच जण आणि नंतर मग आध्यात्मिक लोकांना शानवन शिकवतात. काही अभंग पाठ आहे लोकांच्या, तुका म्हणे देती घेती नरका जाती, ते तर पहिले पाठ करून ठेवला. नीट काळजीपूर्वक आहे का. मी समर्थन करत नाही, बरं. तुम्ही म्हणसाल समर्थन करता का. मी त्या गोष्टीनं स्वाभिमानी आहे. अभिमानी म्हणा, मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. मी आयुष्यात कधी कथा कीर्तनाचा विक्रा केला नाही, त्या दृष्टीने मी अभिमानी आहे. म्हणून फसमीनं राहतो. नाही केला, मी अजून नाही केला. आणि मी माझी तुकोबारायांच्या चरणी व्यासगादीवरून बोलून राहिलो, ज्या दिवशी अशी बुद्धी होईल ना, तुकाराम महाराजांनी वाचा बंद करून टाकावी. घेत नाही देत नाही अशातला विषय नाही. घ्यावा याच्यासाठी लागते की जे काही चलन वळण आहे हे ते आहे, पण याच्याकरता कथा कीर्तन नाही आहेत. तुम्ही सगळेजण परिचयाचे आहेत माझे. मी त्या काळामध्ये मला 70,000 रुपये पगार होता. आज मला 2.5 लाख रुपये पगार राहिला असता. 2.5 लाख रुपये पगार राहिला असता. कीर्तना कथेपेक्षा तर जास्त पैसे मिळाले असते. तुका म्हणे घेई राहे ऐसे धन. ते धन नव्हतं पाहिजे, हे धन पाहिजे होतं जे जीवनात आनंदानं भरते. आपलं जीवन बघा ना. मी ते एका ठिकाणी वाचलं होतं, माणसाचा जन्म होतो खाटावर, लग्न होते पाटावर, तेरवी होते घाटावर, पण तरी आयुष्यभर लक्ष नोटावर. विठ्ठला विठ्ठला. आणि सवय पडली. मोठा कोण? ज्याच्यापाशी पैसे जास्त आहे. आमच्या गावात अंबोल महाराज काही पोर आहेत. आता काय झालं, आता मी 3 महिने जरा व्यस्तता होती, सीझन चांगला आहे आमचा सध्या, व्यस्तता होती. तर ते पोरगं काय म्हणे, यायच्या ओळखीचं आहे ते केशव भाऊनं सोयरीक केली त्याची, आपला हर्षा. भले म्हणे तू तर दादा दिसूनच नाही राहिला, बम्मा पाकिट जमा केली असेल म्हणे तुला. तुला पाकिट काऊन दिसते, कथा कशी झाली, कीर्तन कसं झालं हे नाही विचारत. म्हटलं का पाकिटच काऊन दिसते रे तुले. नाही तुमचे तर कमाल आहे म्हणे. मिळालं वावरात 1.5 लाख रुपये नुकसान झालं, ते नाही दिसून राहिलं. तेव्हा नाही आलं कोणी बोलाले का महाराज नुकसान कसं काय झालं बा. मग त्याला काय, त्याचा एक चष्मा बनलेला आहे. मोठा कोण? पैसे ज्याच्यापाशी जास्त आहे तो मोठा. अरे ज्याचं ज्या गोष्टीवर प्रेम असते तो त्याच्यावरच लक्ष देतो ना. पोलीस होता आणि पोलिसानं लोकसभा निवडणुका लागल्या तर गाड्या चेक करायला सुरुवात केली. गाड्या चेक करायला आम्ही रात्री बेरात्री फिरतो तर आम्हाला अडवतात, पण महाराज आहे का चालले जा म्हणते. म्हणजे मग राजकारण्यानं आमच्यापाशी पैसा द्यावा असा अर्थ नाही बरं. विठ्ठला विठ्ठला. बँकेतला सापडून तरी आमच्यापाशी दिलेला राहत नाही. गाड्या चेक करणं चालू होतं. एक गाडीमध्ये अशी लोकल गाडी होती, पकडवलं त्यानं. पकडल्यानंतर विचारलं, ए चल काय, हिंदीमध्ये बोले, उत्तर प्रदेश मधला होता तो. क्या है बक्से में? बोले महाराज सोने का सामान. सोने का है? वो इसको तो पकडने के लिए रुके थे. आणि काढलं त्याला सामान. जे काढल्यानंतर एक दुलई एक वाकय. एवढा खराब वास आला ना, एवढा खराब वास आला. याला वाटलं सोन्याचं सामानच भेटते का. आता ते हिंदीतलं सोने का सामान आहे, त्याचं बरोबर होतं ना. सोने का सामान आहे म्हणजे झोपायचं सामान आहे. याचं हे काय पाहत होते. कितीही भेटलं तरी भेटावंच वाटते. तृप्तीच नाही हो, तृप्तीच नाही ना. मी विनोदासाठी सांगत नाही बरं, मी विनोदाचार्य नाही. हे विनोदाचार्य जर बनायचं असतं ना तर चांगल्या जे दुकानं बंद केली असते. पण आम्हाला कीर्तनकार बनून साधूपर्यंत बनायचं आहे. कीर्तनकार बनून जोकर नाही बनायचं. जोकर बनण्याकरता परमार्थ नाही आहे. आम्ही काय मनोरंजन करण्याकरता आहे का लोकांचं. जोकर पहा ना, मग हवा येऊ द्या पहा, कपिल
ते काय भरपूर आहेत ना, आमची काय गरज आहे त्याच्यासाठी? नीट आहे का? काळजीपूर्वक आहे का? आज माझी तरी अपेक्षा आहे समाजामध्ये परिवर्तन व्हावं. आज प्रत्येक जण शोषण करून राहिला धनाकरता. प्रत्येक जण तुकोबाऱ्यांचा अभंग, तुकोबाऱ्यांची बीत चालू आहे. तुकोबाऱ्यांना तुमच्याकडून काही नको, तुकोबाऱ्यांना तुमच्याकडून काही नको. मी नंतर शंका समाधान सांगून जातो तुम्हाला. याचा अर्थ सांगता सांगता तुकोबाऱ्यांनी धनाचा धिक्कार केला नाही बरं. तुकोबाऱ्यांनी स्वतःच्या दृष्टीने ते जरी सांगितलं असलं, पण तुकोबाऱ्यांनी आपल्याकरता फार सुंदर सांगितलेलं आहे. जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. तुकोबाऱ्यांनी आपल्याकरता सांगितलं, अरे बाबा धनाशिवाय काय होईल? हा अभ्यास ज्या गाथेमधून करावा लागतो, तो गाथा विकत घ्यायला पैसे लागतो. आज सप्ताह करायचा आहे, साऊंड करायचा आहे, मंडप टाकायचा आहे, अन्नदान करायचं आहे, विदाऊट पैशाचं होते का? काय होते पैशाशिवाय? धनाशिवाय काय होते? मग धन तुम्ही प्राप्त करा, नका करू असं म्हणत नाही, पण कसं प्राप्त करा? जोडून या धन. आणि तुम्ही अजून लक्षात घ्या, ज्यांच्याकडं जास्त आहे ना, त्यांची हावही अजून जास्त वाढून राहिली. ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांची हावही वाढून राहिली. मला नवल वाटते कधी कधी, एवढे मोठे फर्स्ट क्लास दर्जाचे अधिकारी सुद्धा लाच घेतात. लाच घेताना लाज नाही वाटत? पगार कमी आहे? कमी आहे का पगार? कशा करता घेता आपण? अरे तुम्ही किती मंदिरात गेले आणि तुम्ही किती तुकोबाऱ्यांच्या पाया लागले, तुकोबाऱ्या आशीर्वाद देणार नाही. गाथा जगावा लागतो तेव्हा तुकोबाऱ्या आशीर्वाद देतात. वाचणारे तर खूप आहेत. हा अभंग कोणाच्या पाठ नाही? जोडून या धन उत्तम व्यवहारे. कोण जोडते? आत्ताच त्या विहिरी भेटल्या शेतकऱ्यांना, त्याच्यासाठी 10-10 हजार रुपये घेतले. तुम्ही शेतकऱ्याला वाचवण्यासाठी करून राहिले ना, का मारून राहिले? पैसे कमी आहे तुमच्यापाशी, वरतून मग गव्हर्नमेंटला नाव ठेवायचं. काय मोदी घेऊन राहिले का? का मुख्यमंत्री घेऊन राहिले का दारव्हा तालुक्यातले पैसे? कशा करताय? अरे आपल्याला थोडीशी लाज वाटली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, निश्चित लक्षात घ्या, किती खा हरामाचं, किती खा हरामाचे पैसे सुविधा देते, सुख देत नाही. सुविधा देते, सुख देत नाही. कोणतं क्षेत्र असं नाही राहिलं की ज्या क्षेत्रामध्ये याच्याच करता सगळीकडे लबाड्या आहे. आमचंही काही बरं नाही राहिलं आता, आमच्या हेच परिस्थिती आहे. मी एकाला विचारलं, एक जण माझे मित्र आहे, चांगले आहेत, नाव नाही सांगत, मला म्हणे महाराज एका मोठ्या पकवाजवाल्यानं माझं कीर्तन घेतलं राजू म्हणे. म्हणजे मग चांगली गोष्ट आहे. 40 ठरले होते म्हणे, 35च दिले म्हणे. म्हणजे मग तुम्ही बोलले का नाही? त्याला म्हटलं तर त्यानं म्हटलं म्हणे 40च दिले बा आम्ही. मला 5 कुठे घेतले? पकवाजवाल्यानं घेतले म्हणे. बरं त्याला पहिलेच 25 भेटून राहिले. म्हणजे एवढे भेटून राहिले तरी 5ची दलाली करावं वाटून राहिली. माळा काढून टाका, तुळशीच्या घालू नका, बाबुळीच्या घाला. विठ्ठला विठ्ठला मला काही घेणं देणं नाही बरं, मला काही भेटून राहिलं त्याच्यातलं. मला वाईट वाटते हो हे लोक जेव्हा आम्हाला सांगतात ना, अरे उद्या तुम्हाला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे समजतात तो लोक. मी बीडकडं कीर्तनाला गेलो, महाराज ज्याच्या घरी व्यवस्था होती ना, तो खूप व्यवस्था केली होती त्यानं. म्हणजे फटाके कोणी फोडते का? जवयासाठी फोडतात.
फटाके फोड, हे फोड, ते फोड. महाराज आले. अरे म्हटलं दादा इतकं कशाला करता? त्यानं शब्द फार सुंदर वापरले होते. म्हणे आम्ही ज्ञानोबारायांना पाहिलं नाही, आम्ही तुकोबारायांना पाहिलं नाही, आम्ही भगवान बाबाला पाहिलं नाही. तुम्ही लोक जेव्हा आमच्या घरी येता ना, आम्हाला माऊली तुकोबा आणि भगवान बाबा आल्यासारखं वाटतं. अरे एवढं मोठे पण कोणीतरी देऊ शकते का? आणि एवढं मोठे पण जे देतात त्यांच्यासोबत तुम्ही गद्दारी करता. त्यांचे जे पैसे आहेत ते पैसे खाता आपण. मी सांगितलं, माझं हे वैभव आहे, मी परमार्थ प्रामाणिकपणानं केला, बिलकुल प्रामाणिकपणा, आणि करणार आहे. मागणी तीच आहे तुकोबारायांच्या चरणी. तुकोबाराया खूप गाथापारायण केले. बोधेबाबाने यायचे मला, आमच्या आजोबांना सांगायचे म्हणे विशाल पकवाजही वाजवते आणि पारायणी चांगलं ओढते, पाठवा त्याला. जायचो मी त्यांच्यासोबत, पारायण करायचो. आमच्या गावात हे महाराज आता इथून जाऊन पारायण करतात, यांना माहीत आहे. 100 महिला मंडळी बसायची, 4 तास पकवाज वाजून पारायण केलं मी. आज त्याच्यामुळे इथं उभा आहो. तुकोबारायांची कृपा सामान्य नाही बरं. क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. काय भेटलं सांगता येत नाही, लपवता येत नाही. परमार्थाचं मोठेपण जे आहे ते फार मोठेपण असते, पण त्याच्याकरता काहीतरी प्रामाणिकपणा. 3 गोष्टी म्हणजे देव: पवित्रता, प्रसन्नता आणि प्रामाणिकपणा = परमात्मा. बस 3 गोष्टी म्हणजे देव. काही दुसरं करायची गरज नाही. पवित्रता, फक्त कपडे पवित्र घालू नका, चांगले घाला म्हणा. आम्ही चांगले घालतो ते सहन नाही होत कोणाला. आता का मॅटिन घालू का मी? चांगले कपडे घाला, प्रसन्न जीवन जा, आनंदाने जा. तरुणांना एक गोष्ट सांगतो, 3 गोष्टी करा. एक मौन म्हणजे कमी बोला, दुसरं मुस्कुराहट, आणि तिसरं विठ्ठल नाही तर रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. आयुष्यामध्ये काही कमी पडणार, काही कमी पडणार. आज सगळं जग पैशाच्या मागं धावून राहिलं. तुम्ही राजकीय क्षेत्र बघा, खरंच सेवा आहे का? खरंच सेवा आहे? मोजके जर सोडले अपवादात्मक, तर खरंच सेवा म्हणून कोणी करतात? अरे शासनाकडून खूप पैसा येतो, पण हे यायच्या ठेकेदाऱ्यां भागीदाऱ्यातनी सब खतम आहे. 1 महिना रोड नाही टिकत. 1 महिना बोलल्यानंतर मग आम्ही राजकारण कसं करायचं? खा ना देश. वरतून बोंबला भारताचं काही होत नाही, तुम्हाला नेऊन गाडलं पाहिजे कुठे. भारताचं काही होत नाही. हा काळ बदलावा लागेल, कोणाला तरी सुरुवात करावी लागेल. साधू संतांनी का प्रयत्न केला? काय घेणं देणं होतं त्यांना? काय घेणं देणं होतं? अरे आज सगळं जग धनाच्या मागं धावून राहिलं. रंग बदलता तो रंग बदलतात या धनासाठी लोक. आणि अभिमानानं सांगतात. मला एक जण म्हणे, महाराज मला सप्त्यात 15,000 उरले. चांगली गोष्ट आहे, सांगूही नको बुवा, येऊही नको आमच्यापाशी, तिकडंच मरले का काय? काय करून राहिलो आम्ही? उद्या कोण आम्हाला विचारणार? उद्या आमची जी पिढी आहे त्या पिढीला ज्या संस्काराची गरज आहे, ते संस्कार देण्याचं माध्यम सत्संग आहे. आणि या माध्यमातून जर अशी विकृती घुसली तर मला सांगा, कोणाकडं पाहायचं? कोणाकडं पाहायचं? अडचणीची परिस्थिती आहे. तुकोबारायांचे शब्द बघा: द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग. तुकोबाराय म्हणतात म्हणून आम्ही याच्या मागं लागत नाही, कारण याच्या मागे कळी काळ आहे. आणि आपण भागवत ऐकलेल्या कलीला राहण्याची 4 ठिकाण दिलेली आहे, तिथं तर असतोच. 5वा ठिकाण कोणतं दिलं होतं? आम्ही लोक सांगतो अनितीनं आणलेलं धन, द्रव्य. आता द्रव्य हा शब्द वापरला, धन वापरला नाही. आणि द्रव्य शब्दामध्ये 9 गोष्टी येतात न्यायशास्त्रानुसार. हे थोडंसं जास्त नाही अवघड करत, पण थोडंसं ऐका. द्रव्य कशाला म्हणतात? पंचमहाभूत, मन, आत्मा, काल आणि दिशा, या 9 गोष्टी म्हणजे द्रव्य आहे. आता द्रव्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. आत्माही येतो. बरं, आत्मा कोण आहे? आत्मा म्हणजे देव. आत्मा म्हणजे देव आहे. मग देवाच्या मागं कळी काळाचा लाग आहे का? नैयायिक त्या दृष्टीनं थोडेसे कमजोर आहे. न्यायिक जे आहे ना,
ते स्वतःच्या स्वरूपालाच आत्मा समजतात, देहाला आत्मा समजतात. देहाच्याही मागं कळी काळाचा लाग. ज्ञानोबाराय तुकोबाराय मोठे काय माहीत आहे? ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय या दोन संतांच्या देहाच्या मागं कळी काळ लागला नाही. नाही आहे ना. आजही ज्ञानोबारायांची संजीवन समाधी सोहळा आहे आणि तुकोबारायांचं कळीच्या काळा माझी अद्भुत हे मानव देह घेऊन निंदा मागे, हे मानव देह घेऊन निंदा मागे, हे नव संता तोषी चुकलं जरासा. प्रयाण काळी वेवे, बरं म्हणूनच घेऊ. प्रयाण काळी देवे विमान पाठवे, प्रयाण काळी देवे विमान पाठवे, हे कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तते, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तते, हे मानव देह घेऊन निंदा मागे, अरे मानव देह घेऊन निंदा मागे, हे नामाने सकळ संता तो शरीरे, नामाने सकळ संता तो शरीरे, हे नामाने सकळ संता तो शरीरे, नामाने सकळ संता तो शरीरे, हे जय जय आदि स्वामी सद्गुरु तुझ्या दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयरा, जय जय आदि सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयरा. आजही ज्ञानोबारायांची संजीवन समाधी सोहळा आहे आणि तुकोबारायांच्या देहाला काळ हात लावू शकला. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काय. दिव्य काय आहे म्हणून दिव्य उत्सव आहे. दिव्य काया आहे, दिव्य जीवन आहे, दिव्य प्रेम आहे, दिव्य भक्ती आहे, दिव्य वैराग्य आहे, दिव्य माणुसकी आहे. म्हणूनच दारव्यामध्ये उद्या तुकोबारायांच्या मंदिराचं दिव्य भूमिपूजन आहे. दुसऱ्या करताय का? कशा करताय? आधीन राहा तुकोबारायांच्या. ते तुकोबाराय म्हणतात द्रव्याची या मागे. द्रव्य म्हणजे 9 गोष्टी. आपण धन धन असं करून राहिलो, पण या 9 गोष्टीमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन, या 9ही गोष्टीमध्ये कळी काळाचा लाग आहे. मग तुकोबाराय या 9 गोष्टीमध्ये जर विचार केला तर आत्मा येतो, म्हणजे देवही येतो ना. मग देवाच्याही मागं तुकोबाराय म्हणतात देव जो आहे ना तो निर्गुण निराकार आहे. तो निर्गुण निराकार आहे. शरीर रूपाचा जो असतो ना तो सोंग आहे. धरी येली सोंगे, अवघे येणे पांडुरंगे. मग ते जे आहे येथ नाही उरो आले, मग ते तर जाणारच आहे. जे शरीर रूपानं आले ते जाणार आहेत. पण जो आत्मा रूपानं आहे, नैयायिक शरीराला आत्मा म्हणत होते, म्हणून आपण तसा विचार करून राहिलो. पण द्रव्य शब्दाचा अर्थ द्रव्य वाईट आहे असं सांगितलं. मनोनी संग खोटा त्याचा, याचा अर्थ आहे त्याची आसक्ती वाईट आहे. द्रव्य वाईट नाही, पण ताकद खूप आहे महाराज 2 गोष्टींमध्ये. एक कांचन आणि एक कांता. मायेनं फुल प्युअर माल बनवलेला आहे. माळेवर जप करताना चेहऱ्यावर तितकं हास्य येत नाही. नोटा मोजता मोजता गुलगुल गुलगुल हसते ते. बरं त्याच्या नसल्या तरी हसते, मोजाले भेटून राहिल्या म्हणून हसते. मायेनं फार प्युअर माल वापरलेला आहे. चांगल्या चांगल्याचे डोळे फिरवते. सगळा जगाचा संबंध जो आहे तो स्वार्था करताय, पैशा करताय. एक लहान मुलगा शाळेत येता येता आला. उशीर झाला होता. शिक्षकानं प्रश्न विचारला, व्हाय आर यू कमिंग लेट? उशिरा का आला? तो म्हणाला, सर माझा 5 रुपयाचा कलदार पडला होता, तो दिसत नव्हता. मग तो शोधण्याकरता वेळ गेला माझा, त्याच्यामुळे वेळ झाला. दुसरा त्याचा मित्र होता, तोही उशिरा आला. त्याला म्हणे, व्हाय आर यू कमिंग लेट? ते म्हणे, सर माझ्या मित्राचे पैसे हरपले, मी काय त्याला पाहुणे लागेल का? मी तिथं थांबलो होतो. तिसरा यायचाच होता, त्याला माहीत होतं किती बदमाश आहेत. ते म्हणे, का रे तू काहून थांबला होता? ते म्हणे, 5चा कलदार पडला ना, मलाच दिसला होता, मी त्याच्यावर पाय ठेवून उभा होतो. मी अजूनही सांगतो, मी फक्त हसण्याकरता सांगून नाही राहिलो. जव धंदा चाले मोठा तव
बहीण म्हणे आज जगातले सगळे संबंध पैशावर टिकलेले आहेत आणि जिथं पैसा येतो तिथे 15 अनर्थ येतात. स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयोमद भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानी च. भागवतामधला नेहमीचा विषय. कोणत्या धनाच्या मागे येतो? मी मगाच सांगितलं, जे पैसे इतरांचं मन दुखून प्राप्त केलेले आहे. मन दुखून प्राप्त केलेले पैसे असेल, ते पैसे तुम्हाला सुख देत नाही, सुविधा देते, सुख देत नाही. म्हणून तुम्ही बघा, घरामध्ये सगळी व्यवस्था आहे पण झोप शांत लागत. एक गोष्ट अजून लक्षात घ्या, नरक स्वर्ग या संकल्पना आहेत, आपण मान्य करतो, पण मला तरी असं वाटते इथं जीवन जगत असताना अप्रसन्न जीवन जगावं लागत असेल तेच नरक आहे, आणि इथं जीवन जगत असताना प्रसन्न जीवन जो जगत असेल ना तो स्वर्ग आहे. आणि प्रसन्न जीवन जगण्याकरता प्रामाणिकपणा पाहिजे. आणि कोण करू शकतो तो प्रामाणिकपणा? जो या द्रव्याच्या आसक्तीचा नरकाचं मूळ सोडतो आणि कलियुगातल्या महत्वाच्या साधनाच्या मागं लागतो. निरयाचे मूळ सांडोनिया मागे मांडली प्रसंगी कथा पुढे. हे निरयाचं मूळ आहे. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत म्हणून आता प्रमाण म्हणायचं नाही आहे. फक्त 5 मिनिटामध्ये मला सेवा संपवायची आहे. निरय म्हणजे नरक. मग हे पैसे नरकाचं मूळ कसं? कलह जिथं आला तिथं नरक नाही येणार का? कलह शब्दाचाच अर्थ काय आहे? भांडण. आणि आज सगळ्यात जास्त भांडणं कशा करताय? भावाभावातले भांडणं, इस्टेट, शेती, म्हणजे पैसा. कलह कशामुळे निर्माण होतो? सत्ता आणि संपत्ती याच्याचमुळे कलह निर्माण होतो. आणि मी मगाच सांगितलं, सत्ता ही कशासाठी पाहिजे? संपत्ती प्राप्त करण्याकरता. आणि म्हणून देवा मला याचा संग करायचा नाही, याची आसक्ती करायची नाही. का हो तुकोबाराय, तुम्ही याला नरक कसं काय म्हणता? तुकोबाराय म्हणतात मी यालाच नरक म्हणतो असं नाही, मी ज्ञानेश्वरी वाचणार आहे. आणि ज्ञानेश्वरी असं सांगते, जी गोष्ट देवापासून दूर करते ते काही असो नरक आहे. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे का? मजची माझी असता जेने मी दुरावे पंडुसुता ते पुण्यायसे म्हणता जीवन तुटे काही. स्वर्गामध्ये जाण्याकरता पुण्य लागते, पण देवाचा वियोग जर ते स्वर्ग करत असेल ना, मी त्याला पुण्य म्हणायला तयार नाही. तो स्वर्ग सुद्धा माझ्या दृष्टीनं नरक आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. अजून ऐका, ज्या कीर्तनाच्या माध्यमातून देव आवडायला लागला, देव कळायला लागला, देवाविषयीची माहिती रुचायला लागली, तेच कीर्तन ऐकल्यानंतर पुण्य आहे. नाही तर उभ्या बाजारात हे तो नावडे. आज मोठी अडचण आहे. माझी त्याही दृष्टीने एक विनंती आहे, आपण फार चांगल्या पद्धतीनं करता, त्याही दृष्टीने एक विनंती आहे, देवाची या चाडे आडवावे देवा. हे कथा कीर्तन आहे. आज सगळं विचित्र वातावरण होत चाललं, आणि या विचित्र वातावरणामध्ये ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आम्हाला सद्बुद्धी द्यावी. आजीच्या प्रसंगी हाची लाभ खरा, आजीच्या म्हणजे या कलियुगात हाच खरा लाभ आहे. का हो महाराज, मग याचं काम पडलं तर पुढील भार देवावरी घाला. तुका म्हणे घालू देवावरी भार, वाहू हा संसार त्याच्या पायी. आणि त्यानं सांभाळला ना, त्यानं तुकोबाऱ्यांचं पूर्ण जीवनचरित्र पहा. तुकोबाऱ्याची पत्नी म्हणते, का हो इकडं भजन करत फिरता, मुली लग्नाला आल्या ना, तुकोबाऱ्याने तिथं शाळेतले 2 पोरं आले, लग्न लावून दिलं, झालं लग्न. आपण इतकं सगळं पाहतो तरी 1 महिन्यानं फोन येते, बाबा माझी सासू असं म्हणते. सगळं बरोबर आहे आपलंवालं. आपल्याला भार घ्यायची सवय पडली. देखे पुढीलाचे ओझे आपुला माथा घेईजे. आपल्याला ओझं घ्यायची सवय पडली, आणि अनुभवानं सांगतो ओझं त्याच्यावर टाका. तुका म्हणे तया घातलिया भार उपेक्षिना दया संधू माझा. आणि तुम्ही ज्या गोष्टी करता, प्रयत्न करताना, ते गोष्ट जी आहे ना ते तुमच्या हातातच नाही. प्रारब्ध काही न पालटे सोसे तृष्णेचे हे पिसे वायावे. ज्या धनाकरता आपण इतकी मरमर करतो, तुकोबाऱ्यांचे शब्द आहे, प्रारब्धेची जोडे
धन प्रारब्धीची वाढे मान. आणि आपल्याला त्याचीच भूक आहे. तृष्णेचे हे पिसं लागलं आपल्याला. आणि हे पिसं निघावं आणि भक्तीचं पिसं लागावं ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अभंगावर थोडं काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला. प्रस्तावना जास्त झाली आणि पहिल्या चरणाचा विस्तार जास्त झाला. बाकीचे चरण फक्त ओघवत्या शब्दामध्ये शब्दशः अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. भाव इतकाच आहे. तुकोबाराय मोठे आहेत, पण कशामुळं मोठे झाले? आपल्यालाही ते मोठं तुकोबारायांना करायचं आहे. मग त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? तुका म्हणे घेई राहे ऐसे धन सादर श्रवण करून या. जिथं शक्य असेल ना तिथं श्रवण करा. श्रवण करण्याचा प्रयत्न करा. चांगल्यांच्या मुखातून ऐका. जुन्या काळापेक्षा काळ फार चांगला आहे हो. आज तुम्ही ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल त्याचं नाव टाकलं की तुम्ही ऐकू शकता. नामदेव महाराज शास्त्री आहे, चैतन्य महाराज आहे, राऊत बाबा आहेत. ही सगळी मंडळी नाव टाकलं की सगळं येते ना त्याच्यामध्ये, सगळं ऐकायला मिळते. अशा काळामध्ये चांगलं ऐकल्यानंतर आपलं जीवन चांगलं होऊ शकते. माझ्याही दृष्टीने एक शब्द बोलतो हिंदीमध्ये, मला त्या दिवशी काही शब्द आठवले. हमारे साथ ताल्लुक बना के रखिए जनाब, हमारे साथ ताल्लुक बना के रखिए जनाब, हम वो हकीम है जो शब्दों से इलाज करते हैं. आम्ही ते वैद्य आहोत की ज्ञानोबाराय तुकोबारायांची जी शब्द आहेत, जे शब्द आम्हाला समजू शकले, त्या शब्दाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये आनंद, सुख, शांती, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाटण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. त्याच तुकोबारायांची सेवा करण्याचा योग आपल्या सगळ्यांना लाभून राहिला. फार फार धन्यवाद आहे तुम्हाला. आणि माझी तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना आहे, तुकोबाराय अशीच सेवा आमच्याकडून तुमच्याकडून, तुमची जी नित्य सेवा आहे अशीच सेवा दरवर्षी तुकोबारायांच्या गाथेचं पारायण घडावं. कदाचित समोर योग येतील. तुकाराम महाराजांचं चरित्र आहे, ते चरित्र व्हावं. कथा कीर्तनं तर होऊनच राहिली. हे सगळं घडावं याच्याकरता आम्हाला शक्ती दे, सद्बुद्धी दे, इतकीच तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. मी बरोबर वेळेवर संपवलं बरं, पण मला एक दोन मिनिट मला पाहिजे. सगळ्यांनी एकदा हात वर करा, कारण की तुकोबारायांचा सप्ताह चालू आहे. तुकोबारायांची बीज आहे आणि तुकोबारायांचं भजन केल्याशिवाय तुका झालासे वारकरी संप्रदायाचा कळस आहे. आणि माझा तो प्रत्येक कीर्तनामध्ये नियम आहे, तुकोबारायांच्या भजनाशिवाय मी कीर्तन संपवत नाही. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने करायचं आहे बरं. आणि तुम्ही जर हातराखेपणा केला तर मी काकड्यापर्यंत चालू देतो. मग सगळ्यांनी प्रेमाने तुकाराम 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 हा 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 तुकाराम 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 समर्पित करतो. या कीर्तनाच्या योगाकरता निमित्त कारण ठरणारे आमचे स्नेही मित्र असणारे अमोल महाराज ठाकरे आणि त्यांची ही सगळी समूह, आपण सगळी जी मंडळी आहात,
त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आमची सगळी महाराज मंडळी, टाळकरी महाराज मंडळी यांनी कीर्तनाला साथ दिली, याच्याकरता त्यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देतो. चांगल्या संख्येनं मी सुरू केल्यावर मला वाटलं होतं, मी म्हटलं काही खरं दिसत नाही, पण आले तुम्ही आरामात आणि चांगल्या संख्येनं आले. जर असे लवकर आले तर अजून भजन होईल तुमच्याकडून, पण हरकत नाही, येता तुम्ही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बशीर भद्र यांच्या शब्दामध्ये कथेला कीर्तनाला विराम देतो. सितारों को आँखों में महफूज रखना, सितारों को आँखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आँखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होगी. पुन्हा कुठंतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. झालेली सेवा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.